लक्ष्मीच्या पावलांनी या सिरियलमध्ये आजच्या अपडेटसाठी तुमचं मनापासून स्वागत. तर आज सुकन्याला एक गोष्टची खंत वाटत असते की नेमकं त्या दिवशी झालेला ॲक्सिडंट आणि आबांनी सांगितलेली माहिती ही सगळी जुळून येत आहे. म्हणजे ती व्यक्ती जिला मी वाचवलं होतं ती ती कलाच आहे का, आणि त्या कलाचा इथे घरात कुठेही फोटो दिसत नाहीये. मग नेमकं काय करावं आता तिला काहीच सुचत नसतं. तेव्हा तिला पटकन आठवतं अद्वैतकडे पाहून की अद्वैतच्या बेडरूममध्ये तिचा फोटो असू शकतो. म्हणून जेव्हा सगळे आरतीमध्ये मग्न असतात आणि सगळे आरती करत असतात ना, तेव्हा ती नेमकी अद्वैतच्या बेडरूमच्या दिशेने निघते. पण हे सगळं दृश्य ना अद्वैत पाहतो. अद्वैतची नजर जाते तर अद्वैत बघतो की ही बेडरूमच्या दिशेने चाललेली आहे. ते कशासाठी? आता हे लक्षात आल्यानंतर तो मागे वळून पाहतो जेव्हा आरती चालू असते की आबा कुठे आहेत? आबा तर इथेच आहेत. मग ही का वरती गेलेली आहे? त्याला हा प्रश्न पडतो आणि त्याला लवकरच असं वाटतं की मला जाऊन चेक केलं पाहिजे, ही नेमकी का गेलेली आहे माझ्या बेडरूममध्ये. त्याने मागे वळून पाहताच त्याला सगळीच माणसं तिथे दिसतात. आता त्याला प्रश्न पडतो की आबाही इथेच आहेत, मग नेमकं काय कारण आहे माझ्या बेडरूमकडे हिचं जाण्याचं. आता त्याला खूप राग येतो आणि तो आरती झाली की त्याच दिशेने निघतो. पण याआधी आबांनी थोडी तिला माहिती सांगितलेली असते की 6 महिन्यापूर्वीच ॲक्सिडंट झालेला आहे आणि कला त्याची बायको वारलेली आहे आणि तिने सगळीकडे ते पंप ठेवला होता ज्याने अस्थमाचा अटॅक आल्यावरती अद्वैतला मदत होते. आता हे सगळं माहिती झाल्यावरती सुकन्याला काही राहवत नाही आणि सुकन्या आता त्याच्या बेडरूममध्ये जाऊन कपाटात बघते आणि कपाटात तिला अचानकच ना एक पेटी दिसते. ज्या पेटीमध्ये जेव्हा कला नव्हती, जेव्हा कला गेली त्यानंतर त्याने साड्या, फोटोज असं सगळ्याच आठवणी ठेवल्या होत्या. त्याच्यात त्याला एक पत्रसुद्धा सापडतं ज्याच्यावरती लिहिलेलं असतं की माझं तुझ्यावरती चांदेकर खूप प्रेम आहे. आणि हे सापडल्यानंतर तिला तो फोटोसुद्धा सापडतो की अरे ही तर तीच कला आहे जिला मी ॲक्सिडंटमध्ये वाचवलं होतं, जिचं ॲक्सिडंट झालं होतं. आता तेवढ्यातच ना चांदेकर येतो आणि म्हणतो तू या बॅगेला हातच का लावलास आणि तू या फोटोला पण हातच का लावलास. तिच्यावर खूप जोरजोरात ओरडतो. हे सगळं चालू असताना अद्वैतला पुन्हा त्रास होतो आणि तो मोठमोठ्याने खोकायला लागतो आणि त्याला छातीमध्ये कसं तरी व्हायला लागतं. तेव्हाच ती म्हणते सॉरी, पण मला तुम्हाला एक सांगायचं आहे. जी व्यक्ती 6 महिन्यापूर्वी गेलेली आहे ती कला, जिला मी स्वतः हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली होती आणि तिला मी वाचवायचा प्रयत्न केला होता, हेच मला सांगायचं होतं. आणि हे सत्य त्याच्या जेव्हा समोर येतं, कन्या तीच व्यक्ती आहे जिने माझ्या बायकोला हॉस्पिटलपर्यंत घेऊन आली होती. बऱ्याच काही गोष्टी आता हिच्याकडून समजू शकतात. याच कारणाने अद्वैतला खूप बरं वाटतं आणि त्याला खूप वाईटही वाटतं की आत्ता हे सगळं जे झालेलं आहे आणि मला कलाच्या आठवणी बाहेर काढायच्या नव्हत्या, पण या मुलीमुळे मला पुन्हा कलाचा चेहरा दिसला आणि याच गोष्टीमुळे मला पुन्हा त्रास होणार आहे. तर मी कलाला विसरण्यासाठी किंवा तिच्या आठवणी आजूबाजूला नकोत किंवा ती मला सोडून गेलेली आहे यासाठी तिच्या आठवणी सगळ्या पेटीमध्ये ठेवलेल्या आहेत. पण आता सुकन्या सगळं सत्य सांगू शकेल का की कोणी तिचं ॲक्सिडंट केलं किंवा तिच्या काही गोष्टी तिच्याकडे आहेत मोबाईल वगैरे, ते सगळं दाखवू शकेल का? आता हे तुम्हाला सगळं पुढील अपडेटमध्ये कळेल. त्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं, व्हिडिओ आवडला असेल तर पहिल्यांदा लाईक करायचं आणि आपल्या चॅनेलचं नोटिफिकेशन ऑन करून ठेवायचं. पुन्हा भेटू नवीन अपडेटसोबत.